10 मार्च 2021 रोजी हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता। महाराष्ट्राच्या 27,000 ग्रामपंचायत प्रत्येकी दरवर्षी 50,000 रुपये हसन मुश्रीफ यांच्या जावयाच्या कंपनीला द्यायचे, पुढील 10 वर्षासाठी द्यायचे। आता 15,000 कोटीचा घोटाळा जे टीडीएस रिटर्न ग्रामपंचायत आपल्या कुठल्या तरी गावातल्या रहिवासीकडून फुकटात भरत होत, तर हसन मिया मुश्रीफ हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी महाराष्ट्राचा 9 कोटी ग्रामीण जनतेवर लादला होता। आता हे जे आपण बघताय GR 14 ऑक्टोबर रोजी हा GR काढून आणि त्यात स्पष्ट लिहिलं आहे, या संदर्भात शासनाने जयोस तुटे मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेसोबत 30 मार्च 2021 रोजी केलेला करारनामा रद्द करण्यात येत आहे। हसन मुश्रीफ असो की उद्धव ठाकरे साहेब असो, कोविड मध्ये पण किती मोठा भ्रष्टाचार आपण बघा। हा करार किती तारखेला झाला? 30 मार्च 2021। हे उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने दिलाय। शेवटच्या पानावर 3 नंबरचा पॅरेग्राफ बघा। 30 मार्च 2021 रोजी पूर्ण महाराष्ट्र 100% लॉकडाऊन मध्ये होत। या लॉकडाऊन मध्ये मिया मुश्रीफ काय काम करत होते? कोविडच्या नावाने महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचं पाप करत होते। मी काल मंत्रालयात ग्राम विकास मंत्रालयाच्या या संबंधित निर्णयाची पूर्ण फाईल पाहिली। या निर्णयाची सुरुवात मिया मुश्रीफ यांनी 5 मे 2020 रोजी केली होती। त्या फाईल नोटिस मध्ये स्पष्ट लिहिलंय, या कॉन्ट्रॅक्ट प्रक्रियेची सुरुवात 5 मे 2020, ज्यावेळी पण महाराष्ट्र 100% लॉकडाऊन मध्ये होतं। मुख्यमंत्रीच्या घराच्या बाहेर काय घरातल्या खोलीच्या बाहेर पडत नव्हते, मंत्रालय 100% बंद होतं। त्या काळात माननीय शरद पवार यांचे शागिर्द यांनी कोविडचा लढा बाजूला राहिला। 1500 कोटी 10 वर्षात 15,000 कोटी लुटण्याचं डावपेच करत करार रद्द झाला, परंतु हा घोटाळा आता सिद्ध झाला आहे। म्हणून हसन मुश्रीफची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। माझा आजचा दुसरा विषय आहे हसन मुश्रीफ शरद पवारांचा कोटा, अनिल परब हे उद्धव ठाकरेंचा कोटा। अनिल परबला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने नोटीस पाठवली आहे। या नोटीसची कॉपी आपल्याला इथे दिसत आहे। नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने सुनावणी दरम्यान किरीट सोमय्या वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र याच्या सुनावणी दरम्यान आदेश दिला आहे आणि त्यात अनिल परब त्यात श्री अनिल दत्तात्रय परब
यांनी 25 नोव्हेंबर 2021 रोजी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल समक्ष हजर व्हावे असे आदेश देण्यात आले आहे। नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये अनिल परब यांचा अनधिकृत रिसोर्ट संबंधी माझ्या याचिकेची सुनावणी सुरू झालेली आहे। अनिल परब यांनी हा गैरकायदेशीर रिसोर्ट बांधला आहे आणि त्याच्या संबंधी मंत्री महोदयांना हजर व्हायला सांगण्यात आलं आहे। माझा आता तिसरा विषय आहे अनिल परब यांनी जे फॉर्जरी केली, फ्रॉड केलं, चीटिंग केलं, परवानगी नसताना रिसोर्ट बांधला, त्या संबंधात माननीय लोकायुक्तांनी आता महाराष्ट्र सरकारचे गृह सचिव व पर्यावरण सचिवांना 7 डिसेंबर 2021 रोजी हजर व्हायचे आदेश दिले आहेत। माननीय लोकायुक्त यांच्या समोर माननीय महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांनी अनिल परब रिसोर्ट घोटाळ्याची चौकशी करण्याचा निर्देश दिले। लोकायुक्तांनी राज्यपालांच्या या निर्देशावर चौकशी सुरू केली आहे। या चौकशीचा भाग म्हणून मलाही बोलवलं होतं। मागच्या हिअरिंगमध्ये मला आणि महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त सचिव श्री नितीन करी दोघांना बोलवण्यात आलं होतं। मी माझी भूमिका आणि सगळे डॉक्युमेंट एव्हिडन्सेस त्यांना दिले आहे। महाराष्ट्र राज्यातर्फे अतिरिक्त सचिव मुख्य सचिव नितीन करेंनी स्टेटमेंट केलं, जे लोकायुक्तांनी जो आदेश दिलाय 2 पाणी, त्यात पण लोकायुक्तांनी त्याचा उल्लेख केला आहे। नितीन करेंचं पहिलं विधान असं की या रिसोर्टला देण्यात आलेली एने परमिशन हे फ्रॉड आणि फोर्जरी आहे, म्हणून ती परमिशन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। एकदा एने रिवोक झाला की ऑटोमॅटिकली तो रिसोर्ट अनधिकृत होतो। दुसरं राज्य सरकारतर्फे हेही विधान या सुनावणीत केलं गेलं की जे फोर्जरी केलेली, चीटिंग केलेली एने परमिशन जी अनिल परबनी शासनाला दिली, दाखवली, ती 5 ते 4 स्क्वेअर मीटरची आहे, पण बांधकाम कंस्ट्रक्शन इज मच मोर देन 80,000 स्क्वेअर मीटर। हे महाराष्ट्र राज्यातर्फे हे साक्षीमध्ये नितीन करेंनी विधान केलं, माहिती दिली। तिसरी गोष्ट राज्य सरकारने सांगितलं, ही आणि आता आणखीन काही एने परमिशन फोर्जरी करून दिलेल्या अधिकाऱ्यांची चौकशीचे आदेश राज्य सरकारतर्फे देण्यात आला आहे। मान्य लोक, चौथी गोष्ट महाराष्ट्र सरकारने सांगितलं की पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र पर्यावरण मंत्रालय, केंद्र मॅनेजमेंट कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी या सगळ्यांनी प्रस्ताव पारित केला, आदेश दिला आहे की हे कन्स्ट्रक्शन हा रिसोर्ट CRZ3 नो डेव्हलपमेंट झोन मध्ये आहे, म्हणून अनधिकृत आहे।
जर लोकायुक्तांनी चौकशी इन्क्वायरी केली की याला रेग्युलराइज करता येऊ शकते का, सध्या जे सीआरपी मुंबईसाठी फ्लेक्सिबिलिटी दिली आहे ते लागू होणार का, राज्य सरकारतर्फे स्पष्टता करण्यात आली हे यांना लागू होत नाही, सीआरपी मध्ये रेग्युलरायझेशन करण्याची तरतूद नाही, म्हणून हा रिसॉर्ट अनधिकृत आहे. त्यामुळे लोकायुक्तांनी आता पुढच्या सुनावणीत कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी पर्यावरण सचिव महाराष्ट्राला बोलवलं आहे की या संबंधी आपण काय कारवाई केली, आणि त्याचबरोबर मी हे अनिल परबनी बांधलेला रिपोर्ट आहे त्याचे डॉक्युमेंट दिले, त्याची फोर्जरी अनिल परबनी केली आहे त्याचे डॉक्युमेंट दिले, तर त्या संबंधी त्याची जर चौकशी करावी लागली तर त्यासाठी गृह सचिवांना पुढच्या सुनावणीत बोलवलं आहे. आता माननीय उद्धव ठाकरे साहेबांना माझे एवढंच प्रश्न आहे, आता लोकायुक्त ऑर्डर आहे आणि लोकायुक्त ऑर्डर मध्ये स्पष्ट होते की हा रिसॉर्ट अनधिकृत होता आहे, त्याची एनए परमिशन आता रद्द झाली असेल, प्रक्रिया 1 महिना पूर्वी सुरू झालेली आहे आणि या फोर्जरी करण्यात आली असं विधान आपले सरकार करत आहे. तर अनिल परबजी गच्छन्ति आपण केव्हा करणार. सर, मुळामध्ये तुम्ही म्हणताय की अनिल परब यांना लोकायुक्तांनी हजर राहण्याचा सूचना दिला, पण याच्या आधी आपण बघतोय की महाविकास आघाडीचे नेते आहेत, मंत्री असतील, ते चौकशीला सामोरे जाताना कसं अनिल देशमुख अनिल नाईक आणि परबनी याने टाळाटाळ केली. तुम्हाला अपेक्षा आहे का की आता उद्याची कोणती तारीख सुनावणी लोकायुक्तांनी दिली त्याला हे हजर होतील का? मी हिअरिंगचं बोलतो. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने जे माझ्या याचिकेत मी अनिल परबला पार्टी बनवलं नव्हतं, कारण की मुद्दा माझा राज्याने केंद्र सरकारला पार्टी केलाय की त्यांची टीम आली, त्यांच्या टीमने डिक्लेअर केलं की अनधिकृत आहे, सीआरपी नो डेव्हलपमेंट झोन मध्ये आहे, म्हणून ते पाडण्याचं काम हे कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी महाराष्ट्राचं आहे, म्हणून मी त्यांच्या विरोधात याचिका केली. तो माझा मुद्दा इन प्रिन्सिपल प्राधिकरणाला मान्य आहे, परंतु हा रिपोर्ट कुणाचा, कारण की कदाचित नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला ज्यांनी अनधिकृत बांधला त्याच्या विरोधात कारवाई करायची असेल तर आपला आहे की नाही ते सांगण्यासाठी तिन्ही मालक, तो जमीन मालक विभाग ठाणे जानेवारी 2021 मध्ये ज्यांनी विकत घेतलं ते सदानंद कादम आणि ज्यांनी हे बांधला त्या अनिल परबला एक संधी देण्यासाठी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने बोलवलं. जर ते हजर नाही झाले तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे निर्णय देणार त्याचा विरोधात सुप्रीम कोर्टात पण त्यांना जाता येणार नाही. म्हणून नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने आम्हाला आग्रह केला की तुम्ही त्यांना प्रतिवादी बनवा, त्याच्यामुळे आम्हाला आदेश दिला तो पडला. रिसॉर्ट अनधिकृत हे सिद्ध झालं, परंतु त्याच्यावर कारवाई करताना दुसरी गोष्ट लोकायुक्तने राज्यपालांनी सांगितले चौकशी करा, तर लोकायुक्तने राज्य सरकारचं हे विधान एक्सेप्ट केलं की राज्य सरकारने सांगितलं आम्ही याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू केली आहे, अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करतो, त्याचा एनएस रद्द होतो म्हणजे ते बांधकामात अनधिकृत होणार. तिसरं राज्य सरकारने घोषित केले की नो डेव्हलपमेंट झोन. तर हा मुद्दा आता सिद्ध झाला. आता राहिला प्रश्न अनिल परबच्या विरोधात कारवाईचा, तर ते लोकायुक्त गृह सचिवाद्वारा त्याचा इन्व्हेस्टिगेशन करण्याचा निर्देश देणार असं आम्हाला वाटतंय. आपण जे म्हणतात हसन मुस्लिमांच्या जावई मशीनची कंपनी तर आज यार आहे
मतींच्या कंपनीत मतींची कंपनी मतीन हा असं मुस्लिम जावं याचा काय पुरावा आहे का? तुम्ही माहिती आहे त्या कंपनीचं नाव दिलेलं आहे ना, जोहेर नाव त्यात लिहिलेलं आहे. जेएसपीचं डायरेक्टर मतीन ना त्याचे काय? हा, त्याचं डॉक्युमेंट मी पहिल्या कॉन्फरन्स मध्ये दिलेलेच आहे ना. ते पुरावे मी जर पहिल्यांदा घेतली होती प्रेस करून त्यात सगळे पुरावे दिलेले होते. तुम्ही मुद्दे मांडताय, तुम्ही एक मुद्दा मांडला तर गरजेच्या कारखान्याच्या संदर्भामध्ये, त्याची काल तुम्ही ईडीला कंप्लेंट केली. आज मुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये असे अनेक राजकीय नेत्यांचे कारखाने आहेत की काळी किमतीने घेतले गेलेले आहेत. फक्त माझ्याच कारखान्याच्या संदर्भात वारंवार मुद्दे का उपस्थित केले जातात. मुद्दे या संदर्भात उद्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन भाजपाचे कुठले कारखाने आहेत, इतर पक्षांचे कुणाचे कारखाने आहेत, लिडरांचे कुणाचे आहेत याचा देखील खुलासा करणार आहे. शरद पवार आणि अजित पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मूळ मुद्द्यापासून कसं डायव्हर्ट करण्याचं असं प्रोफेशनल मीडिया एजन्सी करून, मीडिया म्हणजे तुम्ही नाही, PR एजन्सी करून शिकून बोलतात. मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की अजित पवारांनी चरणेश्वर साखर कारखाना बेनामी पद्धतीने घेतला. मुद्दा काय आहे? अजित पवार उपमुख्यमंत्री, अजित पवार वित्तमंत्री, अजित पवार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर्व आणि त्यांनी स्वतःच्या कंपनीला कारखाना मिळवून दिला. मुद्दा हायकोर्टाने आदेश दिला. मुद्दा आहे इन्कम टॅक्सची धाडी घातल्या तर पहिल्या दिवशी अजित पवारांनी विधान केलं, माझा बहिणीचा भरिता किरीट तोमयांनी बहीण आणि भाऊ दोघांनी मिळून असे कारखाने आणि आणखी 1000 कोटीची बेनामी संपत्ती उभी केली, त्याचे पुरावे दिले. तो मुद्दा तो आहे. मुद्दा हा आहे की शरद पवार साहेब इन्कम टॅक्स धारीचा 10व्या दिवशी बोलतात की किरीट तोमया सांगतात 184 कोटीचे बेनामी, तर त्यातला अजित पवारांकडून तर चिल्लर सापडलं आहे. बाकी 150 कोटी रुपये 2 बिल्डर कडून सापडले. हे 2 बिल्डरचे दुसऱ्या दिवशी मी पुरावे दिले की ते 2 बिल्डर अजित पवारचे पार्टनर आहे. मी पुरावे दिले अजित पवारांना या 2 बिल्डरनी 2008 मध्ये 100 कोटी रुपये भ्रष्टाचाराचे करप्शन दिलेले आहे, ब्राईट दिलेले आहे, त्याचे पुरावे मी दिले. म्हणून ते अजित पवार, शरद पवार, संजय राऊत, उद्धव ठाकरे विषयाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला दिशेने घेऊन जाणार. ठाकरे साहेब, पवार साहेब उत्तर त्याच्या द्या की तुम्ही जो भ्रष्टाचार केला, तुम्ही चरणेश्वरच्या द्वारा 27,000 शेतकऱ्यांचा कारखाना लुटला, त्याचं उत्तर द्या. असंही म्हणतात की पिंपरी चिंचवडमध्ये घोटाळा झाला आणि त्या संदर्भात एक पत्रही तुम्हाला त्यांनी ट्विटरवर लिहिलेलं आहे आणि त्यांचं पुढे असं म्हणणं आहे की ही एक सुरुवात आहे. भाजपचे जवळपास 100 नेते असे आहेत ज्यांनी घोटाळा केलाय आणि त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी हळूहळू ते समोर आणणार आहे. मला खरंच कळत नाही हाचा वकील रडा. कारण की संजय राऊतचा पहिले 2-3 पॅरेग्राफ तर किरीट तोमय्या म्हणजे भ्रष्टाचाराचा कडगण का. म्हणजे संजय राऊत किरीट तोमय्याचं कौतुक करत आहे, त्यांचा कर्तृत्वाला दाद देत आहे की उद्धव ठाकरेंची अकार्यक्षमता बदल दुःख प्रकट करत आहे. मला हे कळत नाही की संजय राऊत हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेचे प्रवक्ते आहेत, तर ते ईडी द्वारा चौकशी करा म्हणजे मोदी सरकारच्या प्रती विश्वास व्यक्त करत आहे आणि त्याच्याद्वारा शरद पवार आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेब मोदीजीचं कौतुक करत आहे का. या संबंधात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आधी स्पष्टता करावी. राहिली दुसरी गोष्ट की गेल्या 23 महिन्यात जे लूटमार चालली आहे त्याचं जबाब देण्याची यांच्याकडे हिंमत नाही. म्हणूनच बघा ना, गेले 5-4 दिवसात किती एक वळण आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी असहायता व्यक्त केली 4 दिवसापूर्वी, त्याचा प्रवक्त्यांनी सांगितलं काय फक्त मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेब किरीट तोमयांचं उत्तर देणार का, मंत्री कुठे गेले. हे मी नाही बोललो, ते बोलतो.
काल मी ईडी मध्ये जरंगेश्वरच्या शेतकऱ्यांना घेऊन गेलो तर 13.5 लोक एनटीपीच्या खाली येऊन बोंबाबोंब करत होते. मी ज्यावेळी वाशिमला गेलो 100 कोटीचा घोटाळा काढायला तर भावना गवळी गुंड पाठवले की मला काही समजत नाही. तुम्ही चांगलंच काम करताय पण त्याचबरोबर आता जी राऊतांना पाठवलेलं पत्र त्याच्यावर तुम्ही यांनी काय कागदपत्र दिली तर तुम्ही म्हणजे ते ईडीला गेले तर तुम्ही त्यांना मदत करणार का? शेवटी हेतू तुमचा चांगला आहे आणि मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधातले असो किंवा अजित पवारांनी समजा सर्वपक्षीय नेत्यांच्या कारखान्यात दिलं तर भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार आहे. जे आता तुम्ही खरं करता ते सत्तेचे असू दे किंवा इथे तर तिथं तुम्ही सहकार्य करता का? शेवटी हा प्रश्न तुमच्या एकट्याचा नाही किंवा त्यांचा नाही, महाराष्ट्राचा आणि तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी जगताय म्हणून तुम्हाला म्हणजे कोण बीजेपीचा असू द्या किंवा कोणाचा असू द्या हा विषय तुमचं उत्तर दिला तो तुमचा बरोबर लक्षात आलेला आहे. तुमचा बरोबर लक्षात आलेला आहे आणि तो ठाकरे पवार साहेबांना पण लक्षात आलाय. एक मिनिट बोलूया दादा, याची चौकशी करायचा अधिकार कोणाला आहे? तुम्हाला प्रश्न नाही विचारत, थांबतो. एक मिनिट, त्याची चौकशी करायचा अधिकार उद्धव ठाकरेंना आहे. किरीट तुम्हाला नाहीच आहे, ईडीला पण नाही आहे. म्हणजे चौकशी करायचा अधिकार ठाकरे पवार सरकारला आणि बोट दाखवतायत मोदी सरकारकडे. तुम्ही तर सीबीआयने ईडीला दिलेला अधिकार, मला त्या चर्चेत जायचं नाही आहे कारण की ते इश्यू डायव्हर्ट करू इच्छिता. माझं काय म्हणणं आहे, किरीट तोमेन कारण हा प्रेस कॉन्फरन्स मध्ये प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सच्या आधी अशा प्रकारचं शिवसेना आणि शरद पवार काहीतरी उभं करतात. आधी नारायण राणेचा प्रचार झाला, तिसरा प्रचार करतात. खूप माझं काय म्हणणं आहे, किरीट तोमेने भ्रष्टाचार केला तर 10 वेळा मी सांगतोय, करा ना चौकशी, करा ना कारवाई. म्हणून मुद्दा असा आहे की बहुतेक शरद पवार उद्धव ठाकरे हे हतबल झालेले आहेत म्हणून मोदी सरकारची मदत मागतायत का त्यामध्ये त्यांनी स्पष्टता करायची, तुम्ही नाही. त्यांना स्पष्टता करू द्या. इश्यू ईओडब्ल्यूचा आहे, त्यांचे ईओडब्ल्यू त्यांचे पोलीस हे दुपारी घेऊन हत्या करतात सामान्य माणसांची. ठाकरे पवार हे पोलिसांचा माफिया म्हणून वापर करतात म्हणून त्यांचा पोलीस कमिशन काय आहे. महाराष्ट्राची पोलीस त्यांना सोडू शकत नाहीये. त्यांचा गृहमंत्री फरार आहे, कोर्टाने वॉरंट काढलंय. म्हणून हे ठाकरे आणि पवारांनी आधी स्पष्टता करावी. किरीट तोमर साहेब, आपण चांगलं काम केलेलं आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण तुम्ही ज्या ज्या काही अडचणी सांगितल्या आहेत त्याला आतापर्यंत काय प्रत्युत्तर मिळाले, याच्याविषयी काय ते तोडण्यात आलेत का? आणखीन काय कोणाचं यांचं तो उत्तर प्रेस कॉन्फरन्स त्यासाठीचा आहे. तो 21 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट 15 कोटीचा 15,000 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला, ही उपलब्धी आहे. काल शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची 3 दिवसामध्ये दुसऱ्यांदा भेट घेतली. केंद्रीय यंत्रणांच्या ससेवेला जो लागलेला आहे तो थांबवण्यासाठी रणनीती करण्याचं चाललेलं आहे असं चर्चा आहे. या गोष्टीला तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि त्याला लागूनच जर अशा पद्धतीची प्रकरणं जर भाजप नेत्यांची सुद्धा आली तर तुम्ही त्याला सहयोग करणार का? माझं असं म्हणणं आहे, हे त्या ठाकरे पवारांच्या प्रवक्त्यांना विचारतो. पहिले ह्या घोटाळ्याचं उत्तर द्या. आता सत्तेवर ते आहे, हसन मुश्रीफचा जावयाचा कॉन्ट्रॅक्ट घोटाळा सिद्ध झाला, आता जबाबदारी ठाकरे पवारांची आहे की त्यांना घरी पाठवायची. या उत्तर एक्शन त्यांना करायची नाही. अजित पवारांचा वर 10 दिवस त्यांच्यावर म्हणजे त्यांचा संवाद इन्कम टॅक्स जारी चालू आहे, त्याचं उत्तर देण्याची हिंमत नाही. म्हणून डायव्हर्ट करण्यासाठी जे प्रयत्न करणार मी त्यांना हाच जबाब विचारणार. अनिल परबचा रिसोर्ट तुम्ही डिक्लेअर केलाय गैरकायदेशीर आहे, काय कारवाई करणार? हसन मुश्रीफनी 5 मे 2020 ला फाईल सुरू केली आणि 30 मार्च 2021 ला जावयाला कॉन्ट्रॅक्ट दिला. 100% कोविड मध्ये जावयाला 15,000 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट देणारा मंत्री याचा कौतुक शरद पवारांनी करावं. ओके, हिंदी में बोलते आहे का? गरज आहे का कुणाला हिंदी? इतर
अनिल परब यांना जी नोटीस दिली होती आणि अशा दृष्टिकोन दोन्ही थोडक्यात हो. ठाकरे सरकार के मंत्री हसन मुशर्रफ ने अपने दामाद की कंपनी को 1500 करोड़ का 2 साल का कॉन्ट्रैक्ट दिया था. 10 साल के लिए 15,000 करोड़ का कॉन्ट्रैक्ट को घोटाला हमने खुलासा किया था. आखिर ठाकरे सरकार ने ये घोटाला कबूल किया और 14 अक्टूबर को ये कॉन्ट्रैक्ट कैंसिल कर दिया, स्क्रैप कर दिया. यह कॉन्ट्रैक्ट 30/5/2021 को दिया गया था जब पूरा महाराष्ट्र 100% लॉकडाउन में था. अब ऐसे मंत्री की हकाल पट्टियां मंत्रिमंडल से कब करोगे, यह प्रश्न मेरा शरद पवार और उद्धव ठाकरे जी से है. अनिल परब के विरुद्ध में अब नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल ने समन निकाला है. 25 नवंबर को नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल के सामने अनधिकृत रिसोर्ट के लिए अनिल परब को पेश होना है. उसी समय पर लोकायुक्त ने महाराष्ट्र सरकार के उनके पर्यावरण सचिव और गृह सचिव को बुलाया है. महाराष्ट्र सरकार ने लोकायुक्त में याचिका की सुनवाई के दरमियान यह मान्य किया अनिल परब का रिसोर्ट अनधिकृत है, उसके ऊपर कार्रवाई हो रही है, उसका एनए रद्द हो रहा है. और इसलिए अब मेरी ठाकरे साहब से प्रार्थना है, जिन्होंने घोटालेबाज रिसोर्ट बनाया सिद्ध हो चुका है, उसकी हकाल पट्टी मंत्रिमंडल से कब होगी. सर अजित पवार उन्होंने आपके आरोपों पर जवाब दिया है कि महाराष्ट्र में ऐसे कई राजनेता हैं, बिल्डर है, जिन्होंने कम दाम में कारखाने लिए, लेकिन सिर्फ सवाल अजित पवार पे ही थे. अजित पवार और शरद पवार इश्यू डाइवर्ट करने में माहिर है. मुद्दा जो 10 दिन इनकम टैक्स की रेड चल रही है वो अजित पवार ने 1000 करोड़ की बेनामी संपत्ति के बारे में रेड चल रही है. मुद्दा जरण्येश्वर सागर कारखाना अजित पवार ने बेनामी संपत्ति उसका हिसाब है. थैंक यू.